प्रारंभिक मध्ययुगाच्या उत्तरार्धात दख्खनच्या इतिहासात एक दीर्घकाळ चाललेला आणि अत्यंत निर्णायक संघर्ष सुरू झाला। हा संघर्ष होता विजयनगर साम्राज्य आणि दख्खन सल्तनतींमधील। इसवी सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली। तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले विजयनगर हे केवळ एक राजधानी नव्हते, तर दक्षिण भारतातील हिंदू धर्म, संस्कृती आणि राजकीय सत्तेचे प्रमुख केंद्र होते। दिल्ली सल्तनतीच्या दक्षिणेकडील विस्ताराला आळा घालण्यासाठीच विजयनगर साम्राज्याचा उदय झाला, असे अनेक इतिहासकार मानतात। दुसरीकडे दख्खनमध्ये इसवी सन 1347 मध्ये बहमनी सल्तनत उदयास आली। बहमनी सल्तनतीच्या पतनानंतर अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा, बिदर आणि बेरार या 5 दख्खन सल्तनती अस्तित्वात आल्या। या सल्तनती परस्परांमध्ये संघर्ष करत असल्या तरी विजयनगर विरुद्ध अनेकदा एकत्र येत असत। या संघर्षामागे काही ठोस कारणे होती। सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रायचूर दोआब। कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांमधील हा प्रदेश अत्यंत सुपीक, संपन्न आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता। या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही सत्तांमध्ये सतत युद्धे होत राहिली। दुसरे कारण होते धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्व। विजयनगरचे राजे स्वतःला हिंदू धर्माचे संरक्षक मानत होते, तर दख्खन सल्तनती इस्लामी सत्तेचा विस्तार करू पाहत होत्या। मात्र हा संघर्ष फक्त धार्मिक नव्हता, तो सत्ता, महसूल आणि प्रभावासाठी होता। तिसरे कारण म्हणजे आर्थिक संपन्नता। विजयनगर हे त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक होते। परदेशी प्रवासी जसे की निकोलो कॉन्ते आणि डोमिंगो पेस यांनी विजयनगरच्या वैभवाचे सविस्तर वर्णन केले आहे। विजयनगर साम्राज्याचा सुवर्ण काळ आला तो कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत। तो एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि विद्वानांचा आश्रयदाता होता। त्याने बिजापूर सल्तनतीवर विजय मिळवून रायचूर दोआब विजयनगरमध्ये सामील केले। त्याच्या काळात साहित्य, कला, मंदिर स्थापत्य आणि व्यापार यांना मोठे प्रोत्साहन मिळाले। मात्र या संघर्षाचा निर्णायक क्षण आला इसवी सन 1565 मधील काळीकोट युद्धात। अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा आणि बिदर या सल्तनतींनी आपापले मतभेद बाजूला ठेवून विजयनगर विरुद्ध संयुक्त मोर्चा उघडला। या युद्धात विजयनगरचा प्रमुख नेता रामराया पराभूत झाला आणि ठार मारला गेला। टाळकोटा युद्धानंतर विजयनगर शहराची प्रचंड लूट झाली। मंदिरे, बाजारपेठा, राजवाडे आणि सांस्कृतिक केंद्रे उद्ध्वस्त झाली। विजयनगर साम्राज्य त्वरित संपले नाही, पण त्याची राजकीय ताकद कायमची नष्ट झाली। या संघर्षाचे परिणाम दूरगामी ठरले। दक्षिण भारतात एक मोठी सत्तापोकळी निर्माण झाली। याच परिस्थितीत पुढे मराठा साम्राज्याचा उदय झाला आणि दख्खनच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली। म्हणूनच विजयनगर साम्राज्य आणि दख्खन सल्तनतींचा संघर्ष हा केवळ युद्धांचा इतिहास नसून दख्खनच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेला आकार देणारा निर्णायक टप्पा होता। तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमधील इतिहासासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।